नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. रिअल इस्टेट पेढी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. मराठी. आजचा विषय एक थोडासा नाजूक विषय आहे. विषय म्हणजे कसा आहे की मधल्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री वाढली आणि वाढत आहे आणि ती चांगली गोष्ट आहे, वाढत आहे. पण काही रेग्युलेशन्स नव्हती. लोक आपली मनमानी कारभार करायची. खूप त्या काळातले मोठे मोठे बिल्डर हे अडचणीत आलेले आहेत. खूप लोक त्याच्यामध्ये वाहून गेलेली आहेत. पण ते बिल्डर वाहून गेले, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. त्यांच्याकडे ज्यांनी बुकिंग केलं त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. आणि हे प्रॉब्लेम्स सॉल्व करणारा कुठला घटक नाही आहे. हे प्रॉब्लेम सॉल्व करणारा कुठला घटक नाही आहे. आज आम्ही ह्या रिअल इस्टेट पेढी मराठी या माध्यमातून आम्ही एक हे काढलेलं आहे की आज हे जे बिल्डर्स आहेत की ज्यांची लोन्स थकलेली आहेत, बँकांनी त्यांच्यावर अटॅचमेंटच्या ऑर्डर्स आणलेले आहेत, तिथे काही लोकांनी फ्लॅट्स बुक केलेले आहेत, प्रोजेक्ट अर्धवट राहिलेली आहेत, प्रोजेक्ट अर्धवट राहिलेली ती पूर्ण करता येत नाही आहेत. काही ठिकाणी तर असं झालेलं आहे की बँका किंवा वित्तीय संस्था ज्या हाऊसिंग फायनान्स देतात त्यांनी सगळे पैसे डिस्बर्स केलेले आहेत. नॉर्मली हाऊसिंग फायनान्सचे जे पैसे डिस्बर्स होतात हे टप्प्याटप्प्यात होतात. म्हणजे बुकिंगला तुम्ही तुमचे पैसे घालतात, त्याच्यानंतर प्लिंथला काही पैसे येतात, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्लॅबला पैसे येतात. तसंच बांधकाम जसं प्रोग्रेस होत जातं साधारणतः एक 10 ते 12 टप्प्यामध्ये पैसे दिले जातात. पण या बिल्डर्सच्या आणखीन त्या तिकडच्या काही लोकांच्या लागेबंध्यामुळे सगळे पैसे तुम्ही आधीच देऊन टाकल्यामुळे लोकांना याच्यातली एवढी माहिती नसती. त्यामुळे लोकांना EMI किंवा इंटरेस्ट हे संपूर्ण पैशावर भरावं लागतं आहे. आणि आज काय झालेलं आहे, स्वतःचं घर नाही, EMIचा इंटरेस्ट भरावा लागतो आहे किंवा EMI भरावा लागतो आहे, पण घर नाही आहे. बिल्डर घर बांधणार आहे की नाही हे माहिती नाही आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाया चालू आहेत किंवा त्या कोणी नुसती जागा असेल तर ती कोणीतरी विकत घेतलेली आहे. ती नुसती जागा कोणीतरी विकत घेतल्यानंतर त्याच्यावर जे बुकिंग झालेल्या लोकांचे जे पैसे आहेत त्याचं काय आहे. म्हणजे गव्हर्मेंट किंवा कोर्ट हा विचार करत नाही आहे की त्या बुकिंग झाल्या त्या लोकांच्या पैशाचं काय आहे. म्हणजे त्या बिल्डरला तुम्ही शिक्षा द्या किंवा काय द्या, पण हे जे किंवा अर्धवट बांधकाम जे आहे, या अर्धवट बांधकाममध्ये ज्यांचं सगळे पैसे उचलले गेलेले आहेत त्यातल्या त्या बँकेच्या ऑफिसर्सवर किंवा वित्तीय संस्थांच्या ऑफिसर्सवर काय कारवाई झालेली आहे, काय तो एक भाग आहे. किंवा त्याला इथे कारवाई झाली तर त्याला दुसरीकडे तो नोकरी घेऊन बसलेला आहे, हाही भाग आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचा तो ज्यांनी जागा घेतलेली आहे तुमची, म्हणजे ज्यांनी जागा बुक केलेली आहे, त्याचे पैसे गेलेले आहेत, त्याचं व्याज भरतो येतो, त्याचे हप्ते जात आहेत त्याच्यामध्ये, पण त्याला घर मिळत नाही आहे. त्याला हप्ते नाही भरले तर हे बँकेवाले तगादा लावत आहेत. बँकवाले तगादा लावत आहेत. ते म्हणतात आमचं आम्ही बघू, आमच्या माणसांनी काय फसवलं आहे ते आम्ही त्याच्याकडे बघू, पण तुम्ही आमचे पैसे घेतलेले आहेत. आता यांनी घेतले नाहीत, घेतले त्या बिल्डरनी घेतलेले आहेत. पण बिल्डरनी जरी घेतलेले आहेत ते पैसे तरी ह्यांना व्याज भरावं लागतं आहे ना, ह्यांना घर पण मिळालेलं नाही आहे. तर यांच्या बाजूनी भांडणारा असं कुठलंच माध्यम नाही आहे. म्हणजे तुम्ही रेराकडे जा, तुम्ही NCLTमध्ये जा, NCLTमध्ये जाऊन पण तुमचे पैसे मिळत आहेत का, आणि परत तुम्हाला ते पैसे एवढ्यासाठी लोकांना भरावे लागत आहेत. नाहीतर त्यांचा क्रेडिट स्कोअर खराब झाल्यावर उद्या पुढे मागे जाऊन त्यांना नवीन कर्ज पण मिळत नाही. आता समजा नवीन बिल्डरनी समजा ते विकत घेतलं, कुठल्या दुसऱ्या बिल्डरने विकत घेतलं, तर दुसऱ्या बिल्डरने विकत घेतलं तर तो म्हणेल मला या रेटमध्ये परवडत नाही. काय ह्या अनेक गोष्टी आहेत. पण ह्याच्यातनं मार्ग काढायला कुठलाच म्हणजे नाही गव्हर्मेंट तयार, नाही वित्तीय संस्था तयार, नाही कोणीच तयार त्याच्यामध्ये. वित्तीय संस्था त्यांच्या स्वतःचा पैशाचा फायदा बघतात. बिल्डर त्याला पैसे मिळालेले असतात, त्यांनी ते दुसरीकडे खर्च केलेले असतात किंवा काही केलं असेल आपल्याला त्याच्या हे नाही, पण त्यांनी पैसे घेतलेले असतात. वित्तीय संस्थांनी पैसे दिलेले असतात. आणखीन बिल्डरनी अर्धवट काम टाकलेलं असतं, त्याच्यामध्ये तुमचे ते सप्लायरचे पण तो पैसे देत नाही, कधी तुमचे कॉन्ट्रॅक्टरचे पण पैसे देत नाही.
म्हणजे रेरामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे का नाही गेले किंवा काय नाही ह्याच्याबद्दल कुठे काही नाही आहे. NCLTसुद्धा देताना ते फक्त त्या बँकांचे किंवा ते वित्तीय संस्थांपुरतं NCLT बघतं. बाकी या लोकांचे ज्यांचे पैसे अडकलेत त्याच्यावर NCLT काहीच बघत नाही आणि ह्या माध्यमातनं कोणीच बघायला तयार नाही. म्हणून तुम्ही समजा असं कुठे अडकलेला असाल काय, तर तुम्ही नक्की आम्हाला तुमचा सगळे म्हणजे कमेंट्समध्ये तुम्ही टाका. मग कुठे कसं कॉन्टॅक्ट करायचं ते आपण बघूयात काय आणखीन, किंवा आमच्या मेल ID वर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आपण त्याच्यातनं मार्ग काढू. कारण एक सगळा गठ्ठा जाऊन आपण समजा काही केलं काय, तर त्याच्यामध्ये 100% यश येऊ शकतं आणि सरकारला आपण काहीतरी करायला लावू शकतो. आज एवढंच. धन्यवाद.